भावेश पगार यांच्या वाढदिवसानिमित्त सातपूर येथील महादेव नगर येथे सर्व मित्र परिवाराच्या उपस्थितीत केक कापून तसेच शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करून वाढदिवस साजरा करण्यात आलाय। या प्रसंगी मिलिंद शिंदे, ज्ञानेश्वर आव्हाड, पिंटू कानकाटे, साहेबराव पवार, निलेश बंधुरे, पद्मराज काळे, सुनील मौले, सचिन गुंजाळ, समीर रेड्डी, केदू भोई, भानुदास सोनवणे, विशाल पवार, किशोर सोनवणे, गौरव सोनवणे, विजय अहिरे, भगवान पवार, योगेश दातार, मिलिंद कांबळे, करण पवार, अतुल पाटील, लारा कापसे, विजय गौतीस, पिंटू शिंदे आदीसह महादेव नगरमधील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी मान्यवरांनी भावेश पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। तसेच भावेश पगार यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानले। अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, समतेचे पुरस्कर्ते, शिक्षणाचे पुरस्कर्ते महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक राजश्री शाहूजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जग बदल घारुनी गाव सांगली असे महाराष्ट्राच्या या भूमीमध्ये जन्माला आलेले अण्णाभाऊ साठे, लवजी वास्ताद, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, संत रोहिदास या सर्व महान विभूतींना, या राष्ट्राची निर्मिती करणाऱ्या राष्ट्रपुरुषांना सर्वप्रथम मी त्रिवार अभिवादन करतो। आज ज्यांचा वाढदिवस असे आपले सातपूर शहरातील माननीय भावेशजी पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी विविध पक्षाचे सन्माननीय युवा नेते, आमचे मार्गदर्शक, ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत। भावेश भाऊंबद्दल सांगायचं जर ठरलं तर भावेश भाऊ आणि आमची ओळख ही साधारणतः जसं आमच्या ओठांवर मिसरूट फुटलं तेव्हापासूनची आहे, म्हणजे साधारणतः 25 ते 26 वर्षांपासूनची आमची ही ओळख। एक हा असा समाज सुधारणेच्या, समाज कशा पद्धतीने पुढे जाईल, मग तो सर्व जाती असो, सर्व धर्मीय असो, या सर्व जातीय, सर्व धर्मीय लोकांच्या धार्मिक सलोखा निर्माण करण्यासाठी झपाटून गेलेला युवक, हा तरुण, हा या सातपूरच्या भूमीमध्ये घडला। अतिशय मागासलेला असलेला आपला हा पांचाळ समाज, या पांचाळ समाजामधून खऱ्या अर्थाने आत्ताच आमचे मार्गदर्शक नेताजींनी सांगितलं तर ज्या पद्धतीने त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं, आपल्या पैलवानकीच्या माध्यमातून आपल्या सातपूरचं नाव संपूर्ण नाशिक जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरवलं। विविध जे तरुण पैलवान जे आहे ते घडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, त्याचप्रमाणे आजही त्यांच्या हातून आपल्या परिवाराची सेवा घडत आहे, समाजाची सेवा घडत आहे। माझी अशी तथागत भगवान बुद्धांची प्रार्थना आहे की त्यांना उदंड आयुष्य तर लाभोच, परंतु त्यांच्या हातून अशाच प्रकारची समाजसेवा घडत राहू, त्यांना दीर्घ आयुष्य लाभो, निरोगी आयुष्य लाभो। त्यांनी इप्सित केलेले, त्यांच्या जेवढ्या काही मनातील इच्छा, आकांक्षा, मनीषा, महत्वाकांक्षा, जेवढ्या अपेक्षा आहेत त्या सर्व पूर्ण होत, या मी त्यांना आपल्या संपूर्ण सातपूर ग्रामस्थांच्या वतीनं, मित्र परिवाराच्या वतीनं, माझ्या काळे परिवाराच्या वतीनं
आमच्या काळे फाउंडेशनच्या वतीनं मनपूर्वक मंगलमय शुभेच्छा देतो. भावेश भाऊ तुमची हो हजारो साल के दिन हो 50,000. माझ्यासारख्या एक महिन्याने मोठ्या असलेल्या भावाच्या आयुष्यातील 25 ते 30,000 वर्ष जे आहे ते तुम्हाला लाभो हीच तथागतांचरणी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी आलेल्या सर्व मित्रपरिवाराचं भावेश भाऊ पवार मित्रपरिवाराच्या वतीनं मी सहर्ष स्वागत करतो. आपण अशाच प्रकारचं प्रेम, अशाच प्रकारची साथ ही सदैव भावेश भाऊसोबत ठेवावी अशी मी इच्छा प्रकट करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. भावेशभाई पवार जे सगळ्या तळागाळातून कार्यकर्त्यांना समजून घेणारे, पंचाळ ह्या समाजातून शून्यातून ईश्वर निर्माण केलेले आज त्यांचं आज अस्तित्व आहे. म्हणून त्या या सगळ्या अस्तित्व असल्यामुळं सगळं सातपूरकर म्हणा किंवा नाशिक जिल्ह्यातून आलेले, नात्यातून आलेले, त्यांच्यावर प्रेम होतं म्हणून ते आलेले आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त. म्हणून मी विश्व वारकरी परिषद नाशिक जिल्हा अध्यक्ष पांडुरंगाची प्रार्थना करेन तर भावेश भाऊला पुढच्या पिढीसाठी चांगलं आयुष्य दीर्घकाळ आरोग्य सुख समृद्धीचं जावं हीच माझ्याकडनं पवार शुभेच्छा. सातपूर विभागातील एक कणखर नेतृत्व, तरुणांच्या मनावर अधिराज्य करणारं एक प्रेमळ व्यक्तिमत्व, आमचे बालमित्र बंधू श्री भावेशजी पवार आज यांनी आपल्या आयुष्याचे 40 वर्ष पूर्ण केले आणि 41व्या वर्षामध्ये पदार्पण केलं. आज त्यांचा वाढदिवस आहे. त्या वाढदिवसानिमित्त जमलेले सातपूर विभागातील सर्व सामाजिक कार्यकर्ते, मित्रपरिवार आज या ठिकाणी भावेशचा वाढदिवस आम्ही सर्व मिळून सातपूर विभागात साजरा करत आहोत. मैत्रीचं खरं उदाहरण म्हणजे भावेश. प्रत्येकाच्या सुखादुःखामध्ये जाऊन जाणारा असा एक मित्र हा प्रत्येकाच्या नशिबी नसतो जो आम्हाला लाभलेला आहे. भावेशची मैत्री अशी सदैव आमच्यासोबत राहील. आम्ही सर्व सातपूरकर सदैव त्याच्यासोबत आहोत. महादेव त्यांना उदंड आयुष्य देवो, त्यांचे सर्व स्वप्न साकार करो अशी महादेवाच्या चरणी प्रार्थना करतो. माझ्याकडून, समस्त सातपूर ग्रामस्थांकडून, भारतीय जनता पक्षाकडून त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आमचे 10 दिवसांनी मोठे बंधू श्री भावेश भाऊ पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक लक्ष शुभेच्छा. शुभेच्छुक महादेवनगर जनसेवक सामाजिक संस्था तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना सातपूर नाशिक. धन्यवाद. नाशिक जिल्ह्यातून जे माझे मित्रपरिवार, पोस्ट कंपनी, नातेवाईक जे माझ्या वाढदिवसानिमित्त आले, तुम्हाला शुभेच्छा दिल्या फेसबुकद्वारे, व्हॉट्सअपद्वारे, त्यांचे मी खूप खूप आभार मानतो. आणि असंच प्रेम माझ्यावर राहू द्या सदैव हीच मी भगवानचरणी प्रार्थना करतो. जय महाराष्ट्र. लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, सातपूर.